नवनाथ भक्तिसार अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जयाची मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी भक्तवर्धे भवानी उभी अशी माये तू. संत गोदळी विचक्षण कंठी मिरुशी तुळशीभूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविशी. घालिती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाते देती बळ. गीत संगीत रसाळ गुण गाती माये तुझे. असो ऐशी गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी माय भवानी. तरी ग्रंथ गोंधळा लागुनी साह्य करी जन्ये. मागिले अध्यायी रसाळ कथन गणादी सकळाचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन यथा कथियेले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहात महाश्रोती. तयाची कामना भगवती पूर्ण करवया येई का. तरी श्रोते शिवलोकनी कथन श्री दत्त देवानी उमारमन. भागीरथी पिनी कारण पात पात चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्ष वृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी गमन करती ती राहते. सहज चालिती पिनवाटी तो मच्छिंद्र देखिला त्याने दृष्टी. बाळ तोनू पाठपोटी अस्तित्वच्या उरल्यापै. जटा पिंगट नख जळमट कटाकारी पांदांगुष्ट. कर्पा सम झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्तिशी. सर्वांगे शिरा टटाट दिसती अवनी नामपाठ. ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नयनाचे. ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मय करती झाले आपुले पोटी. म्हणती ऐसा कलिपाटी तपिनेनो कोणीच. आवो विश्वमित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेली. मग दत्ताशी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येथ. तुम्ही जाऊन कामने ते विचारावे तया ते. कवनार्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव. तरी लिप्तेचा समूळ ठाव काय तोही पावा. येऊन त्या परी त्रिनंदन शिवनंदना पासून विभक्त सुडाळ रत्न. श्रवणपुटी स्वीकारून तयापाशी पातला. उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदेली पोटी ते वधवरा ते मिरवावे. ऐशे वरदाचे वांगवट मच्छिंद्र सवन करिता झाला जगट. नम्र भाव करुणी प्रगट तया लागी बोलत असे. करणी शब्दा पडता सुखस्थिती. दृष्टी काढून वरती पाहता झाला दत्ता प्रती. महाराज योगितो भूसंकेते करुणे नमन. धाविता झाला निज नम्रपण. जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता. तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्ष काननी लोटता मानवना तळे दृष्टीशी. तरी निश्चित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसाद नग अभ्युस्थानी स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागोत्तर ऐकून तोषला अनुसया कुमार. म्हणे बारे नामोच्चार दत्ता ऐसे मजबळती. जो व्याघ्रपदी ऋषी जनन आत्री ऐसे नाम तयाचा सुतमी दत्तोत्तम. मही लागी आराधलो. तरी असो ऐशी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपोजेठी शब्द संपुटी मिरविका. एरो म्हणे वरदस्तू कामना करी एक भगवंतू. ऐसे वदता झाला अतितू पायावरी लोटला. जैसी सासुऱ्या बाळा असता अवचट दुष्टी पडे माता. हमरडा दावून येता ग्रीवे मिठी घाली तसे. किंवा अवचट वस्सा भेटता गाय. मग प्रेमे लोटी चित्त सदैव. तेने परी मच्छिंद्र मोये
पदावरी लोटला तो. 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळिले मानून उत्तम. सांडूनी सकळा पुला नेम पदावरी लोटला तो. परी श्रमाचे बहुत क्लेश हृदय गैवरले दुःख क्लेश. नेत्रीचे जरे विशेष पदावरी लोटले ते. तेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन. हे महाराजा तू भगवान मई माझी मिरविशी. रुद्र विष्णू वीर्याची सदस्य त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय. ऐसे असूनी समर्थमय साक्षी अशी तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती आसोनी माझा विसर चित्ती. पडला किमर्थार्थी अपराध गळी सेवनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी. तरी तो अत्यंत शांत दाता मने बा हे न करी चिंता. प्रारब्ध दिराचाळी सरिता ओग ओगिल आत्ताची. मग वरद असते स्पर्शोनी मुळी करणी ओपिली मंत्रावळी. तेने अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. जैसे महात्म्य भरती अदृष्टी करिता गब्बसती. मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ. तेवी दत्त वरदवान ओळता गेले सकळ अज्ञान. मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावे दृष्टीशी. नाटवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन. जैसे उददी सरिता जीवन जीवना जीवन समादिसे. ऐशी झाली या जीवन दृष्टी अयोत्र धरिता झाला पोटी. मने बारे योगेंद्र दुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग. एरो मने जी ताता ईश्वरी वाचोनी नसे वार्ता. जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐशी ऐकुनी अगोदर ग्रीवा थुकवी यात्री कुमार. मग सशिष्याचा धरुणी कर चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी. मचिंद्र मर्दू कमळ दाटी पदावरी वातसे. शिवे पाहुणे मंद देई म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिता हृदयी तात्काळ. मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचमर्धुनी. या शिष्याचे अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. जे वरदगाचे निज सार जे सर्वोपकाराचे गुहार. सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदी तू महाराजा. चारण मारण उच्चाटन शापादी निवारण. शरादपी आश्रदी निर्वण मंत्रशक्ती त्यावर त्या. जो जैसा वर्म विजय पाठ होती दैवते वर्दी भेट. वंश वरद वांगवट मस्तकी स्थापुनी जाता ती. वरुण आदित्य सोमस्वामी भैरव शक्रादी यमदमी. शिवशक्ती वामतरणी वरदेवुनी जवटविले. विष्णुवरीची कृपा कृती वरद विजय देऊनी शक्ती. ते मंत्राश्रय अपार गती हृदया माझी लाविला. आसो सद्विद्येचा मंद्राचळ उमाओनी आत्रिबाळ. क्षण मात्र बेचून केला सबळ सिद्ध तरणी जेवता. नाग बकादी वातास्र नागास्रादी महावज्र. पावक जलदास्र पवित्र सांगोपांग ते केले. ऐसे सांगोनी सांगोपांग आत जाता झाला योग मार्ग. मग संप्रदाय योजुनी योग कानपाडी मिरविला. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण. षडरूप जोगी दर्शन कानपाडी मिरविले. नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण. ऐसे पारी करुनी प्रमाण आत्रिनंदन पै गेला. या परी तो मचरणात नमोनी निघाला आदिनाथ. मैवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता शृंग मुरडी
येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करिता वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे कवित्व तरी करावे ऐशे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजनिया साबरी विद्येस मना माझी ठसविली या परी अनेक कल्पना करीत की साबरी विद्येचे करावे कवित्व परिवागुती वश्य दैवत केवते रीती होतील मग आंबेपाशी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन वेद बीजाचे अभिषिंचन आंबे लागी करीत असे तेने जागृत महिषीमर्दिनी होऊनी बोले तया लागुनी बारे कवन कामना मने वेदली ते मज सांग एरो मने ओ जगज्जननी साबरी विद्येचे कवित्व कामनी वेदक करील वरा लागोनी उपाय काही मज सांग या वरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी तर मग त्या सिद्धाचा हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला तेथे नाग वृक्ष अत्यंत थोर तरुण हे कवर्ण वर्ण दैदिप्यमान निदृष्टी देखिला त्या तरुच्या शाखोपाती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवताची सांगेत्या ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी काळिका महिषासुर महम्मद जेटिंग वीरभद्र वेताळ मारुती ऐद्याधीश श्री कोंदटपाणी रामेश सूर्यनामी तेथे 12 मूर्तिमंत नांदतसे या परी जलदेवता असती 9 कुमारी धनंदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञान तीव लक्ष्मी आणि व्याख्याता या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी शत वितंडा तरुभागी राजल्या काळ व्याळ वीरभैरव भस्म भैरव सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती या परी शस्त्रास्त्र मीना दधी द्रुमी कुचित भामिना सात्वी जाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिनी दक्षिणी त्या समुच्चाये असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी राजल्या प्राप्ती प्रकाम्य महिमा गम्य ईश्वित्व वास्वित्व प्रतिमा महिमा एवंच्या अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समावेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करुनिया वैसले ऐशे दृष्टी पाहुनी सर्वई ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाताते बारे ऋषी मुख पर्वत असतानी ब्रह्मगिरीच्या निकटवासिनी अंजनी पर्वत तयाशी मनी नदी कचित आयेबा दक्षिण ओगी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जाणतेत भगवती ते नमावे तेथून पुढे दक्षिणमांती सरिता पात्रे जावे निगुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुकवेल कवळून हाती एक एक सोडावै कुंडाप्रती 80 कुंडे एक शती हस्तिपदान समान आहेत तरी शुक्लवेल कवळूने हाती एक एक सोडावे कुंडाप्रती 80 कुंडे एक शती हस्तिपदा समान आहेत परी तुके पूजन कोरडे वेली सकाळ सारेल्या परत पावली पाहत यावे तया वल्ली सगळ कुंडा माझारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर भाव होईल तया कुंडी स्नान वाहिले करोनी जीवन प्राशिजे
ते जीवन प्राशिता निश्चित, मूर्छा येईल एक मुहूर्त, तय 12 नामे जपावे आदित्य, मूर्छे माझी अस्तापई, मग प्रत्यक्ष होईल तमांतक, मोळी घ्यावा तो हस्त, पुढे काच कुपिका भरून उदक, येथे यावे महाराजा, मग 12 नामी करुणी सिंचन, तरुण हावा तया जीवनी, तेव्हा दैवते प्रसन्न होऊने, वरदान तुते देतील बा, परी एक वेली न गडे आयशे, खेपा घालाव्या षण्मास, एक एक दैवत एका खेपेस, प्रसन्न होईल महाराजा, आयशे सांगुनी भगवती, गेले आपुले स्थानाप्रती, एरू पावला अंजन पर्वती, सरिता पात्री ओगाते, काळी महाकाळी दैवतास, नमोनी निघाला वनास, तरी कवळोनी शुक्ल वेलेस, कुंडा लागी शोधितसे, आसो एक शेतकुंड पाहून, तितुक्यात शुक्ल वेल स्थापून, पुन्हा पाहे परतून, सकळ कुंडा माझारी, तो आदित्य नामे कुंड तीव्र, ते वेल पाहे साचोकार, तो दृष्टी पडेल पालवकार, स्नान तेथे सारिले, स्नान झाल्या उदकपान, होताची व्यापिले अतिमूर्छेने, परी 12 नामी मंत्र साधन, सोडिले नाही तयाने, परी मूर्छा उडवली अति तुंबळ, शरीर झाले अति विकळ, खेद स्वेद नद्रे गेली अनिळ, देह सोडून तयाचा, ब्रह्मांडातोनी अंतज्योती, ती वेगो पाहे अंती, तरी आदित्य नामे जाणतो ती, जपा लागी नित्य करीत, जैसे धृती सोडून नेत, तेची स्वप्नी जीवे धोकीत, त्याची न्याय उरला हेत, जीव जपी अर्कातो, ऐसे संकट पडता थोर, खाली उतरला प्रभाकर, कृपे स्पर्शोने नैनी कर, सावध केला महाराजा, मग कामनेचा पुरुनी हेत, मस्तकी ठेविला वरद हस्त, मने बारे अर्थ, सिद्ध पावसी येणे तू, ऐसे बोलून आदित्य गेला, तेने काचे कुपिका भरून वाहिला, पुन्हा मार्तंडी पर्वती आला, येऊन नमी अस्वस्थ, आदित्य नामे करुणी सिंचन, आदित्य तेथे झाला प्रसन्न, म्हणे महाराजा काय कामना, निवेदावी मज आता, एरू म्हणे कवित्व करीन, तया साह्य तुआ होऊन, मंत्र विद्या तव नामने फळासे ओ महाराजा, अवश्य म्हणून तमभंजन, मंत्र विद्या साध्य करून, बांधला गेला जललोचन, मंत्रशक्ती कार्यार्थ, ऐसा सप्तमासयर जरा करून, दैवताशी करुणी घेतले प्रसन्न, मग साबरविद्येचा ग्रंथ निर्मून, बांगलादेशी चालिला, आसो ऐशी गोरक्षकथा, वदला आहे किमयगार ग्रंथा, तेथे किमयाची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी, परी प्रथमा अवघड करणे, ते मानवा ते नये घडून, ते अवतारी असती परिपूर्ण, म्हणून घडले त्याशी, परी सांगवया कारण, सोमुखे गोरक्ष वदला एकतन, त्या ग्रंथाचा आश्रय पाहून, नवही योगी वर्णिले ग्रंथी, तरी श्रोतिया त्या ग्रंथा, दोष न ठेवावा सर्वथा, संशय आलिया किमाय ग्रंथा, विलोकावे विचक्षणी, मुळा वेगळे काही कथन, येत नाही जी घडून, म्हणून सकळ संशय सांडून, ग्रंथ श्रवणी स्वीकारा, या परिबळेची चावळून दोष, निंदोनी जो मोडील हारुष, विकल्पंथी मिरविता जगास, पावेल वंश बुडितो, आणि वाणी जाईल झडून, नरकी पचेल सप्तजन्म, आणि जन्मोजन्मी शरीर करून, क्षयरोग भोगिल तो, असो आता तीर्थ उद्देशी, मच्छिंद्र गेला बंगाल देशी, तेथे फिरत तीर्थवासी, हेळा समुद्री पातला, ते देशीची चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म, सूरज पिता विप्रोत्तम, कृषदेवी कुशी झाला तो, असो तेथे जाऊन नाथ,
सहज मिरविशी भिक्षेशी हिंडता गावात, तेथे भविष्य उत्तर कथेत, काय वर्तले ते ऐका. तेथे गावी गौड ब्राह्मण, सर्वोत्पवाळ दयाळ नाम, वशिष्ठ मैत्री आचार नेम, सकळ धर्म पाळीत होतो. आधीच तपन यजन यायन, स्नानाब्दी माझी विपुन, तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवित असे. सदा सुशील लावण्य खानी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी, वाटे काम इच्छा धरुणी मनी, ते येऊनी बैसला. की स्वर्गी मेघाचे मंडळमयी, तेथून चपळा उदय देई, की अर्क होऊन गृह गोसावी, तेज भिक्षा मागत असे. तेचे आदर देठी, द्विज विराजती वरती थाटी, जैसे रत्न हेम शेवटी, स्वतेजे मिरुतसे. भाळ विशाळ सोंगया जन, कुंकुम रेष शोभे गहन, मुक्त क्षत्र काबरी संगीन, चंद्र विराजवी, नाशिक सरळ कृती, ते शुक्तिका रत्न हेमत गुप्ती, मुक्त नळे जैसी गब्बस्ती, नाशिक पात्री विराजले. कर्ण बिंदी वलयाकृती, हेमत गुटी ढाळ देती, रत्न कोंदके नक्षत्रपाती, करू वशती पातले. आसो ऐशी शृंगार खानी, सकळ संपत्ती नटली कामिनी, स्वरूपवंती सकळ गुणी, जगा माझी मिरुदसे. परी उदरी नाही संतती परम, तेने उचंबळले योग काम, ना वडे धंदा धामाश्रम, सदा योग बाळाचा. देव देवारे उपाय अनेक, वरती झाली कामांदिक, परी अर्थ कोठे उदयदायक, स्वप्ना माझी दिसेना. ना वडे आसन वसन गात्र, विकळ मिरवली निशा गात्र, शून्य धामी चित्त पवित्र, नांदनुकी नांदत असे. प्रपंच मानिला तीहीन, जैसा दीपाविन शून्य सदन, की सकळ रूपी दारा हरण, की नाशिकहीन मिरुतसे. की व्रजा उपरी गिरे गोमट, परिवरतीस दिशे तळपट, तेथे पाहता दानवी पिष्ट, मांडिती ऐसे वाटते की. की तरुविन अरण्य कर्कश, की सविता विन जैसे विरस, मग ते क्षणेक पशु मात्रास, भयंकर दरी वाटत असे. की शरीरी चांगुलपण, परिधानिले वस्त्रे भूषण, परी चतुर्थ स्कंदी शवदर्शन, सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणविन, आप्त वर्गाते वाटेहीन, तेवी सर्व उपचार कांते लागून, संसारहीन वाटत असे. ऐसे अस्तावस्थिती, गृही दर्शुली योगमूर्ती, नाथ मचिंद्र अंगणाप्रती, अलक्ष सवाल वदत असे. तव ते कांतेने पाहुनी त्याते, चरणी लोटली शोक भरिते, आणून शीघ्र वस्त्र आसनाते, विराजिला महाराज. आपण बैसुनी नाथा निकट, सांगती योग शोक उल्लाट, हृदय भरोनी नेत्रपाट, कुशंभू मिरविले. म्हणे महाराजा नाथनाथ, तुम्ही सर्व गुणी विद्येशी जाणता, परी मम हृदय शोक भरिता, नाश जाळा वाटतसे. म्हणे तरी याते उपाय काही, सांगा म्हणून लागते पायी, पुन्हा स्पर्शुनी मोळी प्रवाही, कवन शब्द वाढीतसे. पुढे ठेवून भिक्षान्न, पुन्हा कवळी मोये चरण, आणि नेत्र दनाची दृष्टी जीवन, पदमयी ते सिंचितसे. तेने मचिंद्र सरितेचे सरिते, मोहराटे उपर भरुते, शब्द तय ओग मिरवत, हे होत सुख सरितेशी.
म्हणे जो सिद्ध केशवंत किमार्थ कामिनी चित्त ते मज वद की चित्तार्थ सकळा मुक्त लाईशील की आयशे शब्द गौरव उगमा ऐकोनी बोले द्विजधामा म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोग कधी रागारा झगट करतो अति तीव्र तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा आयशे क्लेश चित्त शक्ती कदा न वसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळोनी तरी हा शोक वडवानळ जाळू पाये धैर्य जळ यात त्यात स्वामी होऊन दयाळ शोकग्रीते विजवावे आयशे वदता वांग भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे नाथा करी भस्मची मुठी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपोजेठी ते हाती ओपितसे म्हणे महाराजा ओ शुभाननी हे भस्मची मुठी करी कवळोनी घेई सेवी आपुले नयशेनी निशी माझी जन्ये म्हणशील भस्म नोहे पूर्ण बसती तो हरिनारायण उदय कीर्ती प्रभा मिरवोनी जगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामना नावरी भस्मासनी म्याही पुढील भविष्योत्तर जाणूनी चित्ता माझी वदविली या भस्माचा प्रताप स्थिती तव उदरी होईल जो सुत तयाचे अनुग्रह देऊनी स्वतः करीन सनाथ ब्रह्मांडी मग तो सुत नवे म्हणे माय सकळ सिद्धाचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शचीनाथ मिरवेल मग तो ना माय ब्रह्मांड बरी कीर्ती रश्मीचे तेज विषारी आती वंद्य होईल चराचरी मानव दानवा देवादिका तरी माये संशय न धरिता बक्षी भस्म सांडोनी चित्ता आयशी सांगोनी सकळ वार्ता नाथ तेथुनी उठला या परी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह उपवया नाथ ऐकूनी बोले तिथे म्हणे ऐकवो सद्गुण भरिते पुन्हा येईल देई उपदेशाते 12 वर्ष उपरांतई ऐसे वधुनी शब्द सुडाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिलागी लंगित असे एरीकडे भस्माची मुठी दृढ बांधून ठेविली गाठी परी हारुषण पाय राहे पोटी उचंबळी दाटलीशे मग सर्वाची नितंबिनी जाऊनी बैशे शेजार सदनी तेथे 7-5 वज्रसनी येऊन त्या स्थानी वैसल्या तो त्या जाया शब्द राठी सकळ बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्ष पोटी कथा सांगे आपुली म्हणे मायो ऐका वचन चित्ती क्षीण झाले संतती विना परी आज आला सर्वार्थ घडून तो श्रवणपुटी स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी गोवा आला कान फाडूनी कान फाडी केवळ तरणी माते दिसून आला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी माते दिदली पुत्र दृष्टी परी सांगून गेला स्वयं ओटी भक्षण करी शैनाथ तरी मायो सांगा नीती तेने वाढेल काय संतती एरे ऐकुनी नामामिती तेने काय होईल गे आगे आयशी सोंगे मईवरती किती एक ठक बहुत असती नाना कवटाळे करुणी दाविती जग बोधिती जन्ये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानपाडे कवटाळे व्यक्त नाना परिविद्या बहुत तयापाशी असती हो काय हो सांगू शुभगात्री कानपाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुनी शुभगात्री
करती कुत्री मंत्राने. मग तिचे सवे घेऊन हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझी कांता करुणी सुखशयनी भोगिती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया करीती त्याशी जान माया. तू कोणीकडून भ्रमातया पडली आहेस जन्ये. परी आम्हाशी वाटते बोकट तू शुभाननी जाया ती बरवंट. पदरी बांधोनी घेतले कपट यात बरवे दिसेना. आयशे बोलता योती भयुक्त झाली वस्ती. मग ती परम विटुनी चित्ती सदना माझी आलीसे. मग ती कवळुनी भस्माची मुठीशी येती झाली गोट्यापाशी. तेथे गोरज केरासी मिरविली शे उकिरडा. त्या माझी भस्माची मुठी सांडिती झाली ती गोमठी. त्या माझी हरी जेठी संचार करी महाराजा. जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज. हरी ऐशे नाम साजे कीर्ती रत्ना माझारी. असो ऐशी अदैव राठी करोनी जाती झाली गोमठी. सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिनिदसे. असो ऐशी कथा अवसर पुढे निदू ग्रंथ सादर. तरी श्रोती क्षीरोब्धी सार पुढले अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका रत्न मुक्त. तुम्हा श्रोतिया वर्ण ग्रीवेत भूषणाते शृंगारू हो. या परी निंदक खळ दुर्जन असो तयाचे कांजीपान. तयाचे निंद्य वचन ऐकून सोडो नका अक्षर दिका. दुंडी सुत मालूचे वचन नरारी वदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंपोन बाळा शिकारा श्रोतियासी. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध बायुक चतुर. द्वितीय अध्याय गोड पुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रेय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.